स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साहिल गडी ब्लॉग. तर आज आपण जाणार आहोत प्रारंभ कला मंदिर यांच्या कारखान्यात जाणार आहोत. गणसंकुलमध्येच आहे तो पण कारखाना. तर तिकडे जाऊया आणि बघूया त्यांच्या सुंदर सुंदर व छान छान अशा मूर्त्या त्यांनी तयार केलेल्या आहेत त्या बघूया. तर जाऊया आणि बघूया. चला, आता आपण आलेलो आहे प्रारंभ कला मंदिर येथे. तर जाऊन बघूया गणपती कोणकोणते प्रकारचे गणपती तयार झालेले आहेत ते. तर चला जाऊया आणि बघूया. हे बघा, तर तुम्ही बघू शकता डिस्प्लेला बघू शकता तुम्ही. हे बघा, सुंदर अशा मूर्त्या लावलेल्या आहेत बघा. आता आतमध्ये जाऊया आणि बघूया. आता आपण आलेलो आहे प्रारंभ कला मंदिर येथे. तर आपण आता कार्यशाळा सांभाळतो त्याच्याशी गप्पा मारूया. तर चला. नमस्ते, माझं नाव अथर्व नाईक. मी ते कार्यशाळा सांभाळतो. तरी ते या गणपतीच्या मूर्त्या किती फुटापर्यंत आहेत? आपल्याकडे गणपतीच्या POPमध्ये गणपतीच्या मूर्त्या आपल्याला अगदी 1 फुटापासून ते 2.5-3 फुटापर्यंत अवेलेबल करण्यात येतील. आणि हा जो मागे लालबागचा राजा आहे तो दागिन्यापासून कितीपर्यंत आहे? किती प्राईज आहे दागिने सकट? राजा आधी सर्वात पहिला म्हणजे 29 इंचचा आहे आणि दागिन्यांसकट तुम्हाला प्राईस त्याची होईल 22,000. विदाऊट दागिने होईल 16,000. त्याच्यामध्ये काही घेतलं तर दोघांपैकी कुठलाही चूज केला तरी तुम्हाला पायाखालच्या गाद्या, लोड, गधा वगैरे इन्क्लूड भेटणार. चक्र पण येईल त्या बुटावर. आणि जर इथे तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर डिलेवरी पण आहे ना? डिलेवरी ॲट युअर ओन रिस्क आहे. म्हणजे आपल्या रिक्सवर आहे ते डिलेवरी. काय करत्या मूर्त्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये काहीतरी क्रॅक बिक पडते म्हणून. हां, जर तुम्ही बघितलं असेल तर हा लालबागचा राजा, हे दागिने, पिलर आणि जर ह्याच्या सकट जर तुम्ही प्रभावासकट दागिन्यांसकट जर तुम्हाला पाहिजे असेल तर 22-23 हजारापर्यंत मिळून जाईल. आणि जर तुम्हाला हे दागिने, प्रभावळ हे जर नको असेल तर त्याची प्राईज, जर तुम्हाला दागिन्यांपासून प्रभावळपर्यंत पाहिजे असेल तर 23 हजार प्राईज आहे. आणि जर तुम्हाला प्रभावळ आणि दागिने नको असतील तर 16,000पर्यंत प्राईज आहे. तर तुम्ही येऊन बुक करू शकता लालबागचा राजा. मी लिंक, यांचा ॲड्रेस व मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनवर देतो. तुम्ही तिथे चेक करा आणि यांना कॉन्टॅक्ट करून गणपतीची मूर्ती घ्या. छान छान अशा मूर्त्या आहे बघा. तर आपण जाऊया पहिल्या मूर्तीकडे. ते सुंदर सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या अशा आहेत बघा. फेटा बघा, फेट्याला पण बघा पंख लावलेला आहे बघा. सुंदर अशा मूर्त्या तयार केलेल्या आहेत बघा. प्रारंभ कला मंदिर येथे गणसंकुलमध्येच एक कारखाना आहे, प्रारंभ कला मंदिर. तिथे तुम्ही बघू शकता. हे बघा, ह्या ज्या सगळ्या तुम्ही मूर्त्या बघत असाल तर त्या सगळ्या POPच्या आहेत. मातीच्या मूर्त्या देखील येणार आहेत, पण ते 30 तारखेला 30 किंवा 29 तारखेला येणार आहेत. तेव्हा देखील एक व्हिडिओ येईल. हे बघा, काहींचं तर हे बघा, ही एक फक्त मातीची आहे, ही एक, आणि बघा ही एक मातीची आहे. बाकी सगळ्या POPच्या मूर्त्या आहेत बघा. बघू शकता तुम्ही. सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत बाप्पाच्या. ही मूर्ती बघू शकता तुम्ही, मुंबईचा राजा होता तो कमळावरच होता. आम्ही आहे बघा, हे याच्यावर बसवलं आहे पाटावर नाही तर चौरंगावर बसवले आणि दाखवले मुंबईचा राजा बघा, छोट्यांमध्ये. ही देखील POPची आहे बघा. सुंदर असं काम केलेलं आहे बघा. हे बघा, जर तुम्हाला धोतर हे चेंज करणं हवं असेल तर बघा, ही देखील आहे मुंबईच्या राजाची. ही बघा, बघा तुम्ही बघू शकता. इथे बघा दुसरी लालबागच्या राजाची मूर्ती देखील ते उपलब्ध आहे बघा. धोतर बघा, पर्पल कलरचं धोतर इथे घातलेलं आहे आणि लाल कलरचा हे घातलेलं आहे बघा. ह्याचं देखील हे दागिन्यांचं काम आणि जे शस्त्र असतं त्याचं काम राहिलेलं आहे बघा.
इथे देखील राहिलेलं आहे बघा करायचं. तुम्हाला जर तुम्हाला बाल रूपात मूर्ती हवी असेल तरी बघा, सुंदर अशी बालमूर्ती आहे बघा. गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे बघा. ही देखील बघा व्हाईट धोतरमध्ये सुंदर अशी तयार केलेली आहे बघा. बालमूर्तीमध्ये ही देखील तुम्हाला भेटेल मूर्ती. ही बघा आरामात बसलेली देखील तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटेल. तर तुम्हाला फेट्यांमध्ये जरी पाहिजे असेल, फेट्यांमध्ये मूर्ती, तरी बघा फेट्यांमध्ये तुम्हाला मूर्ती पाहायला मिळेल. बघा सुंदर अशी मूर्ती आहे तयार केलेली. बघा जर तुम्हाला चिंतामणी पॅटर्नमध्ये देखील मूर्ती हवी असेल तरी बघा, मला चिंतामणी पॅटर्नमध्ये देखील बघायला मिळेल बघा गणपती. फक्त फरक इतकाच आहे की पाठी जे राम, लक्ष्मण आणि हनुमान जे होते, सीता, ते नाही आहेत. हा देखील चौरंगावर बसवलेला आहे. म्हणून ह्याच्यात देखील येणार आहेत. 30 तारखेला ती व्हिडिओ 30 तारखेला जे गणपती येणार त्याची देखील व्हिडिओ येईल. हा देखील तुम्ही गणपती देखील बघितला असेल तर हा देखील चौरंगावर बसलेला आहे बघा. सुंदर असं आहे बघा. मोदक शस्त्र लावायचे आहेत ह्याचे. हा बघा फेट्यामध्ये हा देखील एक सुंदर अशी मूर्ती आहे बघा. ही एक सुंदर अशी मूर्ती आहे बघा. बसलेली मूर्ती आहे बघा. येल्लो धोतर आणि बघा लालबाग सार्वजनिक गणेश टिटवाळा पॅटर्न मध्ये आहे बघा. टिटवाळा पॅटर्न मध्ये ही देखील तुम्हाला इथे भेटून जाईल. ही देखील मूर्त्या आहेत, पण जे मूर्त्या झालेल्या आहेत ते बघा. सुंदर अशा मूर्त्या आहेत. 30 तारखेला येतील. मी परत एकदा व्हिडिओ पाठवते. ते मातीचे देखील आहेत आणि POPचे देखील आहेत. तर ती एक व्हिडिओ येईल तुम्हाला बघा. सुंदर अशा मूर्त्या आहेत. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी नंबर डिस्क्रिप्शनला देईन. सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा. त्याच्यात समोर बघा ही एक आहे सुंदर अशी. देखील एक लालबागच्या राजाची मूर्ती आहे. जर तुम्हाला लालबागच्या राजाची मूर्ती पाहिजे असेल, ती देखील पाहिजे असेल तरी तुम्हाला त्यासाठी संपर्क साधावा लागेल. मी नंबर डिस्क्रिप्शनवर देतो. मी ॲड्रेस देखील देतो आणि नंबर देखील देतो. ही बघा येल्लो धोतलमध्ये आहे बघा. बघा पाठीचे प्रभाव असतं ते लावलेलं नाही आहेत, पण अशीच बघू शकता तुम्ही. सुंदर अशी मूर्ती आहे बघा. बघू शकता तांबडी जोगेश्वरी पॅटर्नमध्ये आहे बघा मूर्ती. ही देखील तुम्हाला मिळेल, पण ही बघा मांडी घालून आहे बघा. हे बघितलं असेल तुम्ही तर मांडी घालून आहे ती मूर्ती. हे बघा सुंदर अशी मूर्ती आहे बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही बघितलंच असेल त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत. नवीन पॅटर्नमध्ये पण आहेत आणि गेल्या वर्षीच्या पॅटर्नमध्ये पण आहेत. तर तुम्हाला जर ती बुक करायची असेल तर मी त्यांचा ॲड्रेस आणि नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जर कोणी या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला.